सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सव्वसाहुणम् तर काल काय पाहिलं होतं? दशलक्षण अवलक्षण. दशलक्षण मध्ये काय पाहिलं होतं? 10 धर्म कोणत्या कोणत्या गुणांची पर्याय आहे. मग आपण लगेचच काय म्हणतो, आता 10चा कशाला विचार करायचा, आज दुसरा दिवस आहे, उत्तम मार्ग. मग असं एका दिवशी एक एक धर्म असं काय सॉर्टिंग केलंय का? अखंड अनंत गुणांचा पिंड वस्तू आहे. त्यातले एक एक गुण एकेका दिवसासाठी आहेत असं म्हटलं तर काय होईल? खंडित होईल. आणि खंडित तर उपयोगी नाही. म्हणून ह्यातलं लक्षात घ्यायचंय की अनंत गुणांचा पिंड आमचा आत्मा आहे सांगण्यासाठी उपलक्षणात्मक मार्ग म्हटलंय. पण त्यात अभेद रूपाने अखंड वस्तू अभिप्रेत आहे. आणि ती अखंड वस्तू जर दृष्टीचा विषय असेल तरच आम्ही सम्यक दर्शनाला अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून आपल्याला कशासाठी धर्म करायचा हे प्रथम बेसिक समजणं आवश्यक आहे. आम्हाला आनंदाची इच्छा आहे, शांती पाहिजे असं वाटतंय आणि आम्ही त्यासाठी सगळीकडे बाहेर शोधतोय. आनंद कुठे मिळेल, शांती कुठे मिळेल? मिळतंय का बाहेर? जसं पाण्यात राहून मासोळी म्हणेल की मला तहान लागली आहे, तर त्या हास्यास्पद आहे. जलमे मीन प्यासी सुन सुन आवे हसी. म्हणजे तिथं आपण हसतो तिला की पाण्यात राहून तहानलेली आहे म्हणणं हे काय आहे? हास्यास्पद आहे. तसं आम्ही स्वतः ज्ञान आनंद शांतीचा पिंड असताना आम्ही बाहेरून ज्ञान आनंद शांती मिळावी म्हणून प्रयत्न करतोय, तर हे पण आमचं काय आहे? हास्यास्पद आहे. बघा, आज दृष्टी दिली की लगेचच हा आनंदाचा सागर शांतीचा सागर उसळतोय आणि तो लगेच पर्यायामध्ये प्रगट होतोय. जसं एक मुलगा खूप मोठा सेठीपती म्हणजे सेठजी असताना सुद्धा तो काय विचार करतोय? मी खूप हीन आहे आणि सगळं घरातलं विकून विकून त्याने पोट भरलाय आणि शेवटी 4 भिंती राहिल्या. वडिलांचे मित्र भेटले आणि ते म्हणाले, तू इतका महान करोडपती लाखोपती असताना तुला ही का अशी दशा आली आणि अजून सुद्धा तू आहेस म्हणल्यावर तो म्हणाला, आता गरिबाची चेष्टा करू नका, सगळे करतात तुम्ही पण करायला लागलाय. नाही म्हणाले, बघा तेवढी ती भिंत खोदा, त्याच्या खाली बघा हांडा सापडतोय रत्नाचा. तो म्हणाला 4 भिंतींचा आडोसा राहिलाय, वरचंही छत उडून गेलाय आणि आता ते काही मला जमणार नाही. ते म्हणाले, पाड तू आणि परत जर काही निघाला नाही तर मी बांधून देतो. इतकं त्याला अभयदान दिलंय, आश्वस्त केलंय आणि त्याने ते पाडलं तर खरोखरच आत रत्नाचे हांडेच हांडे. तो समजतोय स्वतःला की मी ही नाही दी नाही, पण वास्तविक पाहता त्याही अवस्थेत तो कसा आहे? धनपती आहे. तसं आम्ही सुद्धा आम्हाला समजतोय आम्ही रागी आहोत, द्वेषी आहोत, हीन आहोत, दीन आहोत, संसारी आहोत, दुःखी आहोत असं आम्ही स्वतःला समजतोय. पण आचार्य सांगतात, तू काय आहेस? महान सिद्ध स्वभावी आहेस. अनंत गुणांची स्टेट तुझ्यामध्ये आहे आणि ही अनंत गुणांची आतली स्टेट जाणली तर उत्तम शब्दाचा अर्थ कळाला. उत्तम काय सांगितलं होतं काल? त्रिकाली कारण परमात्मा पहिला सांगायचा विषय आणि पर्यायाचा अनुभूतीचा वाचक म्हणलं तरी ते काय झालं? साधन झालं, पर्याय झाली, डिव्हॅल्युएशन झालं. समय सार दृष्टीचा विषय सांगतो. आणि त्रिकाली ध्रुव स्वभाव उत्तम आहे, उत्तम क्षमा, उत्तम मार्ग मध्ये जो उत्तम शब्द जोडलेला आहे तो उत्तम शब्द त्रिकाली ध्रुव स्वभावाचा वाचक आहे. आणि अशा रीतीने त्या उत्तम स्वभावाला विशेष करून जाणणारी पर्याय उपचाराने उत्तम म्हटली जाते. म्हणून ह्यातनं आपल्याला बोध काय घ्यायचा आहे? मार्दव
मृदुतेचा भाव, मृदोह भावः मार्दवम म्हटलंय. मृदुतेचा भाव त्याला म्हटलं मार्दव. मग कोणती मृदुता? तर खरी मृदुता आहे शुद्धोपयोगाची 1 नंबर मृदुता. रत्नत्रयाची प्राप्ती केली, सम्यक दर्शन प्राप्त केलं, हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली, ते खरे 1 नंबर मार्दव आहे. आणि विकल्पाच्या भूमिकेमध्ये सहजच काय झालं, बाहेरची मृदुता आली, म्हणजे कठोरता संपली. पण आपल्याला आतली मृदुता समजली नाही. वरून सांगितलं आज सगळ्यांशी गोड बोलायचं आणि परत उद्यापासनं कटू. असा धर्म सांगतो का थोड्या वेळ चांगलं वागा, थोड्या वेळ वाईट वागा? तर मार्दव हा शब्दच सांगतोय की जीवाचा स्वभाव कोमल आहे आणि त्या कोमल स्वभावाला जाणलं तर पर्यायामध्ये काय झालं, आपोआपच मृदुता आली. म्हणून ती जी अंतरंग मृदुता आहे तीच आम्हाला अनुभूतीसाठी, मोक्ष मार्गासाठी, शांतीसाठी, आनंदासाठी प्रयोजनभूत आहे. आणि ही मृदुता जर प्रगटली तर मार्दव धर्म प्रगटला. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचंय की मार्दव हा शब्द सांगतोय बघा, एक एक शब्द त्यातला मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी, र हा स्वपर प्रकाशी अग्निबीजाक्षर आहे. म्हणजे प्रत्येक शब्दातनं आम्हाला आतमध्ये पोहोचायचंय. जसं तारण तरण स्वामींनी अमल पाऊड किंवा ममल पाऊड असं नाव आहे ग्रंथाचं, कुंतलगिरीला तो ग्रंथ पण आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, प्रत्येक अक्षराचं आत्मपरक अर्थ केलाय. जसं अल्फा बेटा करतो आपण, बाहेर लौकिकात अननसाचा, ए ऍपल असं करतो, तर त्याने अ म्हणजे अविनाशी आत्मा, क म्हणजे कारण परमात्मा, प म्हणजे पवित्र आत्मा. प्रत्येक शब्दाचे अर्थ स्वतःला जाणण्यावाचक केले आणि त्या प्रत्येक शब्दातनं स्वतःची अनुभूती घ्या हा संदेश दिलाय. म्हणून मा शब्द सांगतो मार्दव मधला, मा म्हणजे अंतरंग ज्ञान लक्ष्मी, मा म्हणजे चेतना. माचे अनेक अर्थ होतात, मा म्हणजे नाही पण होतो, पण तो अर्थ इथं अभिप्रेत नाही. तर मा म्हणजे ज्ञान लक्ष्मी, चैतन्य लक्ष्मी, म्हणजे मी किती महान आहे. साधं लहान मुलं शाळेमध्ये त्या शिक्षकांच्या खुर्चीवर बसतात आणि काय विचार करतात, मी पण मोठा झाला. किंवा पृथ्वीधारणेत काल काय सांगितलं सायकोलॉजी, की त्या तीर्थंकर बाळाचा, म्हणजे आता तीर्थंकरांचं गृहस्थ अवस्थेतलं बाळाच्या अवस्थेमध्ये जन्माभिषेक पांडुक शिलेवर होतो आणि त्या पांडुक शिलेवर आपण ध्यानाला बसलोय. म्हणजे मी पण काही कमी नाही, हा त्यातला विचार आहे. म्हणजे सायकोलॉजिकल ट्रीटमेंट. आपण काय म्हणतो, मी संसारी आहे, मी हीन आहे, मी दीन आहे, मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे. म्हणजे किती आपण स्वतःला गोवलय ह्या सगळ्या पर्याय परद्रव्यामध्ये. पण तिथं आता पांडुक शिलेवर तीर्थंकरा बाळाचा, म्हणजे तीर्थंकरांच्या गृहस्थ अवस्थेत बालावस्थेमध्ये अभिषेक होतो आणि तिथं मी बसलोय, म्हणजे माझ्यामध्ये काही कमी नाही. आणि 80 गाथा तर प्रवचन सारखी काय सांगते, अरिहंतांचे द्रव्यगुण पर्याय तुझे द्रव्यगुण पर्याय समान आहेत, त्यांच्यात आणि तुझ्यामध्ये काही फरक नाही. आणि हे जर नीट समजलं तर आपण काय करू शकतो, स्वतःला जाणून अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होऊ शकतो. आणि हे जर समजलं नाही, म्हणून काल सांगितलं होतं देवदर्शनातलं विज्ञान, सायन्स काय आहे, असं करून लगेच आपण असं करतो. म्हणजे काय आहे, भगवंतांमध्ये जसे गुण आहेत तसे माझ्यामध्ये आहे. भगवंतांचं जेवढं शुद्ध स्वरूप आहे तेवढं माझं शक्तिरूपाने, त्यांचं शक्तिरूपाने पण आहे, व्यक्तिरूपाने, त्यांचं निश्चय नयाने शक्तिरूपाने आहे आणि व्यवहार नयाने व्यक्ती झाले त्यांची. आणि माझं शक्तिरूपाने सिद्ध स्वरूप आहे, भगवान स्वरूप आहे, फक्त व्यवहार नयाने पर्यायात मलिन अवस्था आहे, एवढाच फरक आहे. म्हणून काय म्हटलंय, जो निगोद में सो मुझ में सो मोक्ष मंजार, निश्चय भेद कछु नाही भेद गिने संसार. निश्चय नयाने भेद नाही आहे. जो निगोद में, सूक्ष्म निगोदी अवस्थेत जो कारण परमात्मा आहे, सो मुझ में, तोच माझ्यामध्ये आहे. सो मोक्ष मंजार, आणि मोक्षाला गेलेल्या जीवांमध्ये सुद्धा
तोच कारण परमात्मा आहे. निश्चय भेद कछु नाही, निश्चय ज्ञाने भेद बिलकुल नाही. आणि भेद जिने संसार म्हणजे व्यवहार ज्ञाने भेद म्हटलाय. हा सिद्ध आहे, हा संसारी आहे वगैरे, हे व्यवहार ज्ञाने भेद आहे. पण निश्चय ज्ञाने भेद बिलकुल नाही. म्हणून आपला हा ज्ञान दर्शन स्वभावी आत्मा जाणला तर आपण एकेका अक्षरातनं अनुभूती घेऊ शकतो. काय सांगितलं तर मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी, र हलंत आहे तो र स्वपर प्रकाशी अग्नि बीजाक्षर आहे. अग्नी जसं स्वपर प्रकाश आहे तसा माझा ज्ञान दर्शन स्वभाव स्वपर प्रकाशी आहे. बघा ह्या ट्यूब समोर कोळसा आला तरी प्रकाश तेवढाच आहे आणि रत्न आलं तरी तेवढंच आहे. कुणी इष्टलोक आले तरी तेवढंच आहे, अनिष्टलोक आले तरी तेवढंच आहे. मग माझाही स्वभाव स्वपर प्रकाश आहे. कोणती शक्ती घटवायची? स्वपर प्रकाशी पण. आणि परिणम्य परिणामकत्व शक्ती, परिणम्य परिणामकत्व शक्ती काय सांगते? नेय न्यायिक संबंध. आपल्या ज्ञानासमोर कोळसा आला तरी ते ज्ञेय आहे आणि रत्न आलं तरी ते ज्ञेय आहे. आता पुढचं, माहेरचे लोक आले तरी ते ज्ञेय आहेत आणि सासरचे आले तरी ते नुसतं म्हणतात बघा. तर ज्ञेय आहे हे आपल्याला शिकायचं आहे. आता कुणी आपण माहेरचे लोक दिसले की अगदी टवटवीत होतो आणि एकदम सासरचे दिसले की कोमेजून जातो. दोन्ही गाड्या सारख्या आहेत, सासरची आणि माहेरची. इष्ट अनिष्ट भाव करणं माझा स्वभाव नाही. मग त्यात त्यांनी उदाहरण दिलंय, ताडाचं वृक्ष जाणताना आमचं ज्ञान ताडासारखं उंच होतं का? होत नाही. आणि एखादा हरभऱ्याचं लहानसं झाड जाणताना आमचं ज्ञान लहान होत नाही. ज्ञान ज्ञान रूप आहे, ज्ञान ज्ञेय रूप होत नाही. ज्ञेय ज्ञेय रूप आहे, ज्ञेय ज्ञान रूप होत नाही. तसं आम्ही ह्या सगळ्या वस्तू जाणताना अज्ञानाने ज्ञेयार्थ परिणमन करतो, इष्टानिष्ट भाव करतो, दुःखी होतो. पण आजपासून सांगितलं ज्ञानार्थ परिणमन करा. ज्ञानार्थ परिणमन म्हणजे ज्ञान ज्ञानामध्ये राहिलं तर आपल्याला आत्ताही शांती आणि पुढं पण शांती. आणि ज्ञान ज्ञेयामध्ये इष्ट अनिष्ट भाव करू लागलं तर आत्ताही दुःख आणि पुढे दुःख आहे. बघा तुम्ही आता प्रयोग करा आज दिवसभर. कुठलीही वस्तू समोर आली ते ज्ञेय मी न्याय केलं लगे हा मी चिदानंद म्हणून आतच गेलो, जाणीवच केली. एवढाच कार्यक्रम आज दिवसभर करायचा आहे. काय होईल? चित्त एकदम शांत. आणि कालचं आठवायचं, आता कालचा कार्यक्रम परत करायचा नाहीये. काल आपण जी वस्तू समोर येईल तिला चांगलं तरी म्हणत होतो, वाईट तरी म्हणत होतो. आणि या विचाराने काय झालं होतो, कालपासून हैराण झालं होतं. पण आता कोणतीही वस्तू फक्त जाणली की तिथं काय झालं, एकदम चित्त शांत झालं. आणि जाणून फक्त ज्ञानार्थ, ज्ञानासाठी परिणमन करतो ते ज्ञानार्थ. आणि बाहेरचं जे जे ज्ञेय समोर येतात त्याला चांगलं वाईट म्हटलंय हे ज्ञेयार्थ परिणमन झालं. आणि त्यात आपण इन्व्हॉल्व झालो की दुःखी होतो. म्हणून ज्ञान ज्ञानामध्ये राहिलं तर शांती आहे, पण ज्ञान ज्ञेयामध्ये अटॅच झालं की दुःख आहे. म्हणून आपल्याला काय सांगितलं, स्वपरप्रकाशी अग्नी, तिच्यात तूप टाका नाहीतर रॉकेल टाका, सगळ्याला ती काय करते, फक्त जाळण्याचं काम करते. तसं आमच्या ज्ञानामध्ये जे ज्ञेय येतील ते जाणणं एवढंच आमचा स्वभाव आहे. पण जाणण्याबरोबर आम्ही ऍडिशनल काय करतोय, विचित्र भाव करतो. आणि ह्या विचित्र भावानेच आम्ही काय होतो, हैराण होतो. म्हणून आता हैराणी थांबवायची आहे, दुःख थांबवायचं आहे. परेशान झालो म्हणतो, पर ईशान. पर म्हणजे पराचं, ईशान म्हणजे आम्ही स्वामित्व घेतलंय आणि त्यामुळे आम्ही हैराण झालो. पण आता आम्ही निज न्यायिक स्वभावाला जाणण्याचं स्वामित्व घेतलंय. आणि मी माझा अनादि अनंत स्वामी आहेच. आणि जाणणारी पर्याय एक समय शुद्धोपयोगाची प्रगट झाली, ती उपचाराने स्वामित्व म्हटली गेली. आणि असं आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणू लागलो तर मार्दव धर्म पर्यायात प्रगट झाला. तर आता मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी, र म्हणजे स्वपर प्रकाशी चेतना, द म्हणजे कोणता गुण येतो द मध्ये, जीवाचं लक्षण लक्षात घ्या म्हणजे पटकन लक्षात येईल. ज्ञान दर्शन चेतन, द हा दर्शनाचा वाचक आहे. आणि व म्हणजे वीर्य, अनंत वीर्य. वीर्याचं काम काय आहे, रचनात्मक कार्य करणं.
मग अशा रीतीने माझ्यामध्ये माझी अनंत शक्ती आहे. आपलं हे रचनात्मक कार्य काय, संसार, मुलं, बाळ, राग, द्वेष, मोह, हे सगळं अरचनात्मक चाललंय. मी माझ्या ज्ञान दर्शन स्वभावात राहिलो तर तेवढंच रचनात्मक आहे. आणि ते सोडून मी सगळं बाहेरचे दंडफंड करू लागलोय तर ते सगळं अरचनात्मक कार्य. म्हणून रचनात्मक कार्य करणं हे वीर्याचं काम आहे. वीर्य म्हणजे अनंत शक्ती. आणि अशी अनंत शक्ती आपल्यामध्ये असताना सुद्धा आम्ही आमच्या ह्या वीरत्वाला विसरलो आणि मी ही नाही, मी ती नाही, मी संसारी आहे, दुर्बल आहे, अशक्त आहे, असे सगळे विकारी भाव करू लागलो आणि त्यामुळे हैराण झालो. आता काय काय लक्षात आलं मार्दव मध्ये? मा म्हणजे अंतरंग ज्ञान लक्ष्मी, चैतन्य लक्ष्मी. र म्हणजे सोपर प्रकाशी चेतना. नंतर र झाल्यानंतर द हा सांगतो दर्शन शक्ती. म्हणजे सगळ्यांना अभिवृत्ती करायची, एक एक गुण घ्यायचे नाही. तर द म्हणून दर्शन शक्तीतनं अभेद व्यवस्थू घेतली. नंतर व म्हणजे वीर्याचा वाचक घेतला. आणि असा मी महान कारण परमात्मा आहे. आणि अशी जर आपण जाणीव केली तर आपल्याला आत्ताही शांती आहे, पुढं पण शांती आहे. आणि ही जाणीव केली नाही तर आपल्याला आत्ताही दुःख आहे आणि पुढं पण दुःखच असणार. म्हणून जीवनात दुःख नको असेल, शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी मी न्यायक 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 आहे असं जाणीव सुरू झाली तर खऱ्या अर्थाने दशलक्षण पर्व साजरा झाला. दरवर्षी दशलक्षण येतो जातो, पण आमच्या जीवनामध्ये हरित क्रांती एव्हरग्रीन आम्ही होत नाही तर खऱ्या अर्थाने आम्ही दशलक्षण साजरं केलं नाही. म्हणून 3 विचार आहेत, शुभ विचार, अशुभ विचार आणि शुद्ध विचार. अशुभ विचाराने पाप बंद होतो, शुभ विचाराने पुण्य बंद होतो. आणि हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली तर काय होतो? मोक्ष मार्गस्थ होतो, रत्नत्रयाची प्राप्ती होते. म्हणून काय म्हटलंय ह्याच्यामध्ये भजनामध्ये? रत्नत्रय से सजा हुआ भगवान दिखाएंगे. कशाने सजलेलं आहे? रत्नत्रयाने. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, या 3 रत्नत्रयाने आम्हाला सजायचं आहे. आम्ही कशाने सजतोय? दागिने, कपडे, लत्ते. म्हणजे बघा, हे शरीर एक प्रेत म्हटलंय अष्टपाऊड मध्ये कुंद कुंदांनी. जीव विमुक्तो सवो. जीव विमुक्त सव शव म्हणजे तर प्रेत सगळ्यांना मान्य, पण जो सम्यत्व रहित आहे त्याला म्हटलंय चल सवो, चालतं बोलतं प्रेत म्हटलंय. आणि ह्या प्रेताला आम्ही दुसऱ्या प्रेतांनी सजवतोय. म्हणून सहजानंद वर्णींनी एक वाक्य त्यांच्या प्रवचनात घेतलेलं आहे की आमच्या वापरात ज्या ज्या वस्तू येतात त्या त्या कुणी ना कुणी सोडलेलं शरीर आहे. आठवा एक वस्तू अशी आहे की कुणाचं शरीर नाही ना आपण वापरतोय. दागिने, पृथ्वी काही जीवाचं शरीर, प्रेत. प्रेत म्हणायला जरा वाईट वाटतं, शरीर म्हणतात. कारण प्रेत म्हटल्यावर ते घालतात, आता कसं वाटेल, प्रेताला आपल्यावर चढवतोय म्हणजे आपल्याला लगेच तिथं नको वाटतंय. त्याच्यानंतर फर्निचर सगळं, वनस्पती काही जीवांना सोडलेलं शरीर म्हणजे प्रेत. प्रेतचा अर्थ काय? प्रईत. इत म्हणजे व्याकरणातनं निघून जाणं, लोप होणं असा. प्रकर्षाने निघून गेले ज्याच्यातून चैतन्य प्राण, त्याला म्हणायचं प्रेत. मग अशा रीतीने जे जे वापरतोय ते सगळं कुठल्या न कुठल्या जीवाचं सोडलेलं शरीर आहे म्हणल्यावर ते गोळा करण्याची आता रुची वाटेल का? बघा, खूप पैसे मिळवायचे, खूप दागिने आणायचे, खूप कपडे आणायचे. कपडे म्हणजे आता कुठल्या जीवाचं शरीर आहे? वनस्पती काही जीवाचं शरीर आहे. त्याच्यानंतर आता सगळे खाद्यपदार्थ पण वनस्पती काही जीवाने सोडलेलं शरीर आहे. अजून झालं का? सगळं वापरलेलं संपलं का? घरदार हे सगळं चुना वीट म्हटलं सुद्धा पृथ्वी काही जीवानं सोडलेलं शरीर आहे. मग अशा रीतीने हे सगळं दुसऱ्या जीवाचं शरीर आहे आणि ते गोळा करून आपण आनंद मानतो. जसं एखादा मांत्रिक त्याला मंत्र साधना करायची असेल तर दुसऱ्यांच्या काय करतो? मुंडाच्या माळा घालतो आणि मग तो ते साधना करतोय. ते आपण म्हणतो किती विचित्र दिसतंय दृश्य.
किंवा अंगुलीमाल काय करायचं, येणाऱ्या जाणाऱ्यांना मारायचं आणि त्यांच्या सगळ्या बोटांची माळ करून गळ्यात घालायचं. म्हणजे हे सगळं किती विचित्र आहे ना. आम्ही तेच करायला लागलोय की सगळे दागिने, कपडे, लत्ते हे सगळं दुसऱ्या जीवांचं सोडलेलं शरीर आहे आणि ते गोळा करून त्यात घालून आनंद मानतोय. म्हणजे आपण शरीरापासून भिन्न आत्मा आहे हे विसरलो. म्हणून वीर्य शक्ती सांगते तू रचनात्मक कार्य कर. कोणतं रचनात्मक कार्य? शुद्धोपयोग हेच खरं रचनात्मक कार्य आहे. रत्नत्रयाची प्राप्ती हेच रचनात्मक कार्य आहे. आणि ते जर समजलं तर आमचं हे प्रेत तुल्य जगणं संपलं. म्हणून एक शवसा पडा है एक शिवसा. शिव कोण? सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी शव. मग अशा रीतीने आम्ही आमचं जीवन सगळं घालवायला लागलोय. कशासाठी? प्रेतासारखं जगून. म्हणजेच मिथ्यात्वाला म्हटलंय प्रेत तुल्य जीवन. म्हणून चल सववो म्हणजे चालतं बोलतं प्रेत म्हणतात आचार्य. इतक्या कटू शब्दात आपल्याला बोलतात. का बोलतात कटू शब्दात? की एवढं कडू बोलल्यावर तरी कुठं हार्टला पिंच झालं तर तो सम्यक दर्शन प्राप्त करेल, आत्मिक आनंद भोगेल आणि मोक्ष मार्गस्थ होईल. पण आपण इतके निद्रिस्त आहोत. का सांगितलं ना, जिन दर्शन त्याचा व्यत्यास केला निज दर्शन. ज आणि न चा व्यत्यास करून जिनच्या उलट केलं निज दर्शन. आणि निजचा उच्चार दोन प्रकारे केला, निज आणि निज. निज म्हणजे झोपला, निज म्हणजे स्वतःच. आत्ता देवदर्शन करताना असं करून लगे असं केलं, लगेच हा मी चिदानंद जाणीव झाली का? झाली तर निज दर्शन. आणि जाणीव झाली नाही, फक्त भगवंतांना बहुमान केला, मानवंदना दिली, निघून आलो तर ते काय झालं? निज दर्शन म्हणजे झोपलो. एक देव दर्शन सुद्धा सम्यक दर्शनाला कारण आहे. म्हणून धौलामध्ये सांगितलंय की देवता नमस्कार, सूत्राचं ज्ञान असेल तर देवता नमस्कार कर्मक्षयाला कारण आहे. आणि सूत्राचं ज्ञान म्हणजे सूत्र म्हणजे व्यवहार नयाने शास्त्र आणि निश्चय नयाने कारण परमात्मा. आणि त्या कारण परमात्म्याला जाणून जर आम्ही दर्शन केलं तरच तिथं सम्यक दर्शनाला कारण आहे. पण सूत्र ज्ञान नसेल, आत्म्याला जाणत नसेल तर किती देवता नमस्कार केला तरी ते पूर्ण कर्माच्या क्षयाला कारण नाही. म्हणून आम्हाला कर्मक्षय करायचंय असं वाटतंय. आत्मानुभूती घेतली तर कर्मक्षय होणार. आत्मानुभूती घेतली नाही, अतिंद्रिय आनंद जर भोगला नाही तर कर्मापासून सुटू शकत नाही. म्हणून धर्म म्हणजे आनंदाची कला आहे. आणि हा मी चिदानंद आज प्रॅक्टिकल केलं, हा जातीवंत आनंद भोगला तर आम्हाला खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गस्थ होण्याला चान्स आहे. आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्ही कधीच मोक्ष मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून मोक्ष मार्गस्थ होण्यासाठी एक सरळ दशा, सहज दशा, स्वतःच्या ज्ञान दर्शन स्वरूपाला जाणण्याची दशा जर प्रगट झाली तर आम्ही काय करू शकतो? मार्गस्थ होतो. नाहीतर आमचं जीवन कसं चाललंय? यायचं जन्माला, संसार करायचा, मुलं बाळ, आणि परत काय व्हायचं? एक दिवस आयुष्य संपला, निघून जायचं. सार्थकी का जीवन? म्हणून भजनात काय म्हटलंय? मुर्दे के संकरी सगाई होश लगन की क्या है, प्रथम मिलन तो शव के संग फिर भावी आशा क्या है, भस्म करू ये निष्फल प्रीति अनुभव कर दिखलाता जाम, चल जा पंथ वीतराग के जग को भी सिखलाता जाम, संत सुन हरि शब्दों में इतिहास अपना लिखता जा, चल जा पंथ वीतराग के जग को भी सिखलाता जाम, संत सुन हरि शब्दों में इतिहास अपना लिखता जाम. म्हणजे आता ह्याच्यात काय सांगायचंय की संत सुनहरी शब्दो में, सोन्याच्या अक्षराने आपला इतिहास लिहा. इति म्हणजे असं, हास म्हणजे घडलं. महापुराणमध्ये असा व्युत्पत्ती अर्थ घेतलाय. आणि त्यामध्ये माझी घटना अशी घडली. 63 लाखा पुरुषांचं वर्णन चाललंय प्रथमानुयोगात. पण आपली घटना काय? माझं जीवन काय घडलं? मग काय लिहायचं आपला इतिहास? जन्माला आलो, संसार केला, लग्न केलं, पोरं बाळ केली, त्यांच्या शिव्या खेळल्या आणि मेलो, एवढंच लिहायचं इतिहास.
तर इतिहास लिहायचा तर असला इतिहास असतो का? मी आत्मानुभूती घेतली, सम्यक दर्शन प्राप्त केलं, 5व्या गुणस्थानात 7व्या गुणस्थानाचे योग्य देश संयम, सकल संयम वगैरे धारण केला आणि इतकी साधना केली आणि मी गेलो, समाधी मरण साधून गेलो, साधं पण नाही. हा इतिहास लिहिला तर आपलं जीवन सफल आहे. नाही तर सगळ्यांना वेळ काय लागलाय? खायचं प्यायचं, मजा करायचं, संसार करायचा, आपण पण तेच करायचं आणि दुसऱ्यांना पण तोच मार्ग सांगायचा. तर हा इतिहास म्हटला जात आहे. म्हणून मुर्दे के संग करी सगाई, होश लग्न की क्या है. एका प्रेताचं दुसऱ्या प्रेताबरोबर लग्न होतं. कारण जीव तर अमूर्तिक इनविजिबल आहे, दिसत नाही, तो या शरीराला टच करत नाही, तिथं दुसऱ्याचा तर संबंधच नाही. प्रथम मिलन तो शव के संग, फिर भावी आशा क्या है. पहिलं मिलन कुणाबरोबर झालं? शव के संग, प्रेताबरोबर. मग भावी आशा क्या है, मग पुढं मला काय आनंद मिळेल ही आशाच संपली. म्हणून भस्म करूये निष्फल प्रीती, ही खोटी प्रीती आता मी नष्ट करतो आणि अनुभव कर दिखला ताजा, आता मी आत्मानुभवच घेतो. म्हणून चल जा पंथ वीतराग के, जग को भी शिखला ताजा. मला आता ह्या भगवंतांचा जो वीतराग मार्ग आहे त्याच्यावरच जायचंय आणि तोच मला दुसऱ्यांना दिग्दर्शन करायचं आहे. असं जर आपण आतमध्ये पेटून उठलो आणि आत्मानुभूती घेतली, खरा जातीवंत रसस्वाद केला, जातीवंत आनंदाचा रसास्वाद केला, तर काय आहे? शांतीच शांती. मी एकच अनुभूतीचा प्रयोग करायचा. प्रत्येक मूर्ती ध्यानस्थ आहे आणि ती आम्हाला संदेश देते, ध्यान करा. आणि आम्ही ध्यान सोडून सगळं करतो. तासभर पूजा केली, पण पूजा करताना जल चढवलं, जल स्वच्छ आहे, आत्मा स्वच्छ आहे. चंदन शीतल आहे, आत्मा शीतल आहे. आतमध्ये पोचलो तर ती पूजा सार्थक आहे. पूजा, पू म्हणजे पवित्र आत्म्याकडे जा. आणि अशी पूजा केली तरच आम्ही मार्गस्थ झालो आणि आम्ही आपल्या पावन स्वभावाला विसरलो आणि फक्त थाळीतनं चौरंगावर मांडलं, परंतु आत पवित्रता आली नाही तर पूजाही नाही. मग उत्तम मार्दव शब्द सांगतोय स्वभावाची उत्तमता विषय करून त्याला जाण. पर्यायात उत्तम मार्ग म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त झालं आणि विकल्पाच्या भूमिकेत कोमलता सहज अवतरली. प्रवचन सार यामध्ये आपण 47 नय पाहत आहोत. त्यामध्ये 7वा नय चाललेला आहे, म्हणजे अस्तित्व अवक्तव्य हा भंग सांगत आहे. अस्तित्व अवक्तव्य नयेन अयोमय गुणकारमुक अंतरालवर्ती संहितावस्थ असंहितावस्थ लक्षणमुख अयोमय अनअयोमय गुणकारमुक अंतरालवर्ती अगुणकारमुक अंतरालवर्ती संहितावस्थ असंहितावस्थ लक्षणमुख अलक्षणमुख प्राक्तन विशिखवत स्वद्रव्य क्षेत्र काल भावैः युगपत स्वपरद्रव्य क्षेत्र काल भावैः च अस्तित्ववत् अवक्तव्यम्. अस्ति एक धर्म, अस्ति बरोबर अवक्तव्य सांगत आहे. मी आहे स्वद्रव्य क्षेत्र काल रूपाने, परंतु अवक्तव्य म्हणजे अस्ति आणि नास्ति, म्हणजे स्वद्रव्य क्षेत्र काल भाव आणि परद्रव्य क्षेत्र काल भाव ह्या दोघांना एकदम सांगा म्हटलं तर सांगू शकत नाही. त्याला म्हटलं अवक्तव्य. अस्ति धर्म सांगून त्याच्या बरोबर अवक्तव्य सांगायचे. मग या ठिकाणी समजण्यासाठी उदाहरण घेतलेलं आहे धनुष्याच. मग त्यावेळेस अस्तित्व धर्मामध्ये आपण पाहिलेलं होतं अस्तित्व नयाने की तो लोखंडाचं काय आहे, लोहमय. सर्वत्र नयाशिवाय आम्ही वावरतच नाही. लौकिक असू देत, व्यापार असू देत, नोकरी असू देत, शेती असू देत, स्वयंपाक असू देत, कुठेही गेलो तरी आम्ही नयानेच वावरतो.
कसं वावरतं नाही आणि लक्षात घ्यायचंय की ज्या वेळेला अपेक्षा कथन नाही म्हणजे अपेक्षा कथन आहे आणि त्या कार्य करणाऱ्याची विवक्षा जी असेल ती समजून घेणं आवश्यक असते आणि ती जर विवक्षा समजली नाही तर घोटाळे होतात. लौकिकामध्ये सुद्धा पाहतो की 2 अर्थाचा एक शब्द असेल पण तो शब्दाचा प्रयोग केल्यानंतर त्या ठिकाणी नाही समजून घेणं आवश्यक. म्हणजे 2 अर्थाचा म्हणजे सैंधवम आनय. काय म्हटलं? सैंधवचा अर्थ होतो घोडा. मग सैंधव म्हणताना सेंडिलोन पण अर्थ आहे आणि घोडा पण आहे. पण आता नक्की काय आणायचं? आणाय म्हणजे आण म्हणून सांगितलं. सेंडिलोन आणायचं की घोडा आणायचं? मग तो काय करतो हे पाहायचं. तो जेवायला बसलाय आणि सेंडिलोनची मागणी कर. घोडा आणून ठेवलं तर चुकीच आहे. पिशवी हातात घेऊन दारात उभा राहिलाय आणि म्हटलं सैंधव मानय. काय आणून ठेवलं? हातात खडा ठेवला सेंडिलोन. आता पाहिजे घोडा आणि आता दिला सेंडिलोन. चुकलं. आता काय सांगितलं की आज मी भाजी खाणार नाही. आज भाजी खाणार नाही म्हणजे स्वयंपाकाने काय समजलं? आता दशलक्षण पर्व चालू आहे आणि म्हणून 10 दिवस ह्यांना भाजी खायची. तो म्हणतो आज खाणार नाही आणि ह्याने अर्थ काय काढला? 10 दिवस. मग दुसऱ्या दिवशी पण त्याला काही भाजी मिळालीच नाही. त्यावेळेस तो म्हणतो का? तर म्हटलं तुम्ही भाजी खाणार नाही म्हणून सांगितलं. म्हटले काल सोमवार होता, मला भाजी खायची नाही. हा नाही समजून घेतला नाही तर काय होतं? व्यवहारामध्ये फसवणूक होते. व्यापार करताना सुद्धा व्यापारी वस्तूची किंमत सांगतो पण अजून गिराईकाने वस्तू घेतलेली नसते. दुसऱ्या दिवशी येतो आणि जी किंमत सांगितली ती देतो पण म्हणतो की अजून द्यावे लागते. म्हटलं कालच तुम्ही सांगितलंय. पण काल सांगण्याची विवक्षा काय होती? काल बाजारात भाव कमी होते, आज जास्त झाले. आज कमी किमतीत कशी वस्तू द्यायची? काल घेऊन गेला असता तर स्वस्तात मिळाली. मग आम्ही मनुष्यभाव प्राप्त झालाय आणि त्यावेळेसच लगेच त्याचा फायदा घेतला. दशलक्षण पर्व साजरा केला, स्वभावाला जाणलं आणि खूप दृढता वाढली, मुनी झाला, 6व्या गुणस्थानवरती झाला. फायदाच फायदा. 14 गुणस्थानाच्या अतीत होता येतंय मनुष्य भाव प्राप्त झाल्यानंतर. पण नाही आता नाही होत आहे ना. तू मनुष्य असताना मुनी झाला तरी पंचम काळ तुझा पुरुषार्थ तेवढा होत नाही. पण शास्त्रात लिहिलेलं खोटं का म्हणून? खोटं नाही, तू नाही समजून घे. तू भरत क्षेत्रात आहेस, पंचम काळ आहे. विधेय क्षेत्रात जरी आता असतास तर हे शक्य होत. तुझा पुरुषार्थ तेवढं, तुझी तेवढी रुची आणि 14 गुणस्थानाच्या अतीत होऊन तू सिद्ध होऊ शकत. पण आता इथं नाही. म्हणजे हा नाही समजला तर कोटेच घोटाळा. ते शास्त्रात आम्ही नाही समजत नाही, तत्व काय आहे समजून घेत नाही आणि म्हणून व्यवहार नाही असतो तिथं लावतो निश्चय, नाही निश्चय असतो तिथं लावतो व्यवहार.
केव्हा होतं व्यवहाराभासी, केव्हा होतं निश्चयाभास, केव्हा होतं उभयाभास. मग काय म्हणतो, मी एवढा मोठा विद्वान पंडित, सगळं काही मला तर नाही माहिती आहे, तुम्ही अजून मला वेगळं काय सांगता? मला काही तुमच्याकडून ऐकायचं नाही. इथं पण नाही समजून घेणं आवश्यक आहे. तुला जरी सगळे नाही माहिती आहे, तुला जरी शास्त्रात प्रावीण्य प्राप्त झालंय, पांडित्य आलंय, पण हे समजलं का तू 12व्या गुणस्थान पर्यंत विद्यार्थी आहे? कारण केवळ ज्ञानाची प्राप्ती जोपर्यंत नाही तोपर्यंत तो अपूर्ण आहे. मग तो विद्यार्थी कुठून शिकतो? कोण शिकवणार आहे? आपलीच परी, दुसरं कोण? म्हणून आम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं की जसं सांगितलं उत्तम मार्दव. मग मार्दव म्हटलं की कोमलता. कुठं कोमलता? मनामध्ये की वचनामध्ये की काय? मन सर्वत्र कोमल. कोमल परिणाम आत्म्याचे आहेत. मन वचन कायेमध्ये पण ते अवतरलं. मनामध्ये कोणाविषयी देखील असत परिणाम होत नाही, खोटे भाव होत नाही. कोणी पण असू दे, शत्रू मित्र समान आहे, म्हणजे तो भेदच नाहीये. हा शत्रू आहे, हा मित्र आहे. ही कोमलता. प्रत्येक जीव भगवान. कुंद कुंदाचार्य भगवान कहीं नहीं बुलाए रहे. काय म्हणतात ते? भगवान म्हणतात प्रत्येक जीवाला. आणि आम्ही मात्र काय म्हणतो? अरे तो काही गाढव आहे, त्याला काय कळतंय, मूर्ख आहे. म्हणजे ह्यालाच म्हणायचं मान कशा. मान कशाने काय करतो? दुसऱ्याला हीन दीन समजतो आणि स्वतःला खूप मोठा उच्च समजतो. ही दुर्दशा का झाली? आज प्रत्येकाला समान वैभव असताना देखील तिथं आम्ही कोणाला उच्च कोणाला हीन समजण्याची ही पर्याय दृष्टी प्राप्त करून अशांत जीवन जग. म्हणजे पर्यायामध्ये कोणी कमी जास्त असेल, परंतु ध्रुव समान आहे. सगळ्यात ध्रुवामध्ये किंचित मात्र फरक नाही. मूळची इस्टेट न कमी आहे न जास्त. अनंत गुणांचं वैभव. कुठं मान कशाचा करणार आहे तू? मान म्हणजे गर्व, अहंकार. ती लवाळी असतात नदीच्या काठी किंवा पाण्यामध्ये वगैरे. किती मोठा अगदी वेगाने पूर आला, किती जरी बहरी निर्माण झाले, तरी सुद्धा ती लवाळी वागतात पण मोडत नाही, वाहून जात नाही, नष्ट होत नाही, बुडत नाही. पण ताडाची झाडं एवढी उंच उंच आहेत, मोडतील पण वाकणार नाही. मग जो मान म्हणजे काय आहे? जो आपल्याला उच्च समजतो, तर त्याचा तो कशाय झाला? तो नीच गोत्र बांधणारा झाला, आत्मप्रशंसा आणि परनिंदा करणारा, स्वतः मध्ये नसलेले गुण प्रगट करणारा, असलेले दोष झाकणारा, दुसऱ्याचे नसलेले दोष उघड करणारा आणि असलेले गुण झाकणारा, तो नीच गोत्रीय मान कशाई. म्हणजे मानाचं फळ काय मिळालं? बिलकुल अशांती. म्हणजे ज्या वेळेला तो नीच गोत्रात जाईल, त्याच वेळेस आपण त्याला नीच गोत्रीय हे प्रदर्शन दिसतंय, फळ दिसतंय. परंतु नीच गोत्र केव्हापासून सुरू झालं? अंतरंगामध्ये एखाद्या विषयीचे भाव काय झालेले आहेत की हा म्हणजे जरा मूर्ख आहे, हा म्हणजे दुष्ट आहे, हा क्रोधी आहे, हा मानी आहे, ह्याला अपमान सहन होत नाही, ह्या दृष्टीने त्याला पाहतोय.
ह्या दृष्टीने पाहिलं त्या क्षणातच तू नीच आहेस. म्हणजे दृष्टीमध्ये बदल झाला त्या समयातच तुझं ते गोत्र सुरू झालं नीच. जरी आता तू उच्च कुलात आहे पण कार्य तुझं सगळं, विचार तुझा सगळा नीच चाललेला आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक समय आचार्य म्हणतात तू भगवान आहे, तू स्वतःला भगवान जाण. प्रत्येक जीव भगवान आहे त्याला पहा. ती चांडाळाची कन्या, किती उच्च गोत्रातून आलेला तो जीव, पण नीच का झाला? वायुभूत. बिलकुल त्या मुनींच्या पुढे मी झुकणार नाही. अंतरंगामध्ये सूड बुद्धी आहे, त्यांच्या विषयीचे क्लेश आहेत आणि मग तो विचार करतोय त्यांनी आम्हाला असं विद्या शिकताना असं वागवलंय, जमिनीवर झोपायला लावलंय, भिक्षा मागून खायला लावलंय. आम्ही काही आता ह्यांना नमस्कार करणार. ते दोघे सख्खे भाऊ, दोघांची परिणती वेगळी आहे, वायुभूती आणि अग्निभूती. पण वायुभूतीला मात्र मान कशाने प्रेरित होऊन तो खऱ्या गुरूंची विराधना करतो. जे शिकवणारे सूर्य मित्र ते आता महान दिगंबर भावलिंगी मुनी झालेले, पण त्यांच्या पुढे तो झुकत नाही आणि उलटा तो कर्णानियोग लावतोय. आता तुम्हाला भिक्षा मागून खाण्याची वेळ आली तर आम्हाला भिक्षा मागून खायला लावलं. आता तुम्हाला नग्न फिरण्याची का वेळ आली तर आम्हाला तुम्ही असं नातं असून देखील असं वागवलं. म्हणजे यामध्ये त्याला खूप मान कशा झालाय, अपमान केला. शरीराचा अपमान होत असं, आत्म्याचा कधी अपमान होत. आत्म्याचा सन्मान करणारा असेल तर एक आत्मानुभूती घेणारा स्वयं स्वतःचा आत्मख्यातीमध्ये राहणार, आणि आत्म्याचा अपमान करणारा तर कोणीच नाही, स्वयं स्वतःच नीच परिणाम करणारा स्वयं स्वतःचा अपमान कर. आणि शरीराचे मान सन्मान करणारे, अपमान करणारे अनेक जीव असतील, परंतु ते सर्व आपल्या परिणामाचं प्रतिबिंब. त्याच्याकडे पाहून शरीराचा पक्ष घेऊन, मन वचन कायेचा पक्ष घेऊन तू त्याच्यासाठी अनादी काळापासून अनंत भोग गमावलेस. काय फायदा झाला? तुला आता स्वतःला जाणलं पाहिजे, स्वयं स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त झालं पाहिजे. याला सोडून दुसरं काही प्रयोजनभूत नाही. म्हणून अपमानादयस्तस्य विक्षेपो यस्य चेतस, नापमानादयस्तस्य न क्षेपो यस्य चेतस. समाधी शतकाने सांगितले. मान अपमान त्यालाच आहे की ज्याचं चित्त ध्रुवाच्या बाहेर फेकलं गेलं. मान अपमान त्याला बिलकुल नाही, तो समता स्वरूपात आहे, ध्रुवामध्ये त्याचं चित्त आहे, म्हणजे ध्रुवात राहिलाय. त्याला मात्र मान अपमान जाणवत नाही. तो सदैव शांत स्वरूपाचं वेदन करत. एकच वाक्य असतं पण त्याला दोन जण वेगवेगळ्या पद्धतीने ग्रहण करतात. पाहुण्यांच्या घरी गेल्यावर या म्हणून स्वागत केलं तर एकाने अर्थ काढला की बघा हे आपल्याला या असं म्हणतात की जा म्हण, आणि दुसरा काय म्हणतो ते किती चांगलं स्वागत करत. म्हणजे त्यांच्या मनात आपल्याविषयी खूप प्रमोद आहे. हा एकाच वाक्यातून दोघांनी वेगवेगळा अर्थ काढला. कारण ह्याची दृष्टी कशी आहे, हे माझे अपमान करणार, आणि त्याची दृष्टी कशी आहे, हे आपल्याला भगवान समजणार आहे. हा दृष्टीतला फरक. त्यामुळे स्वयं स्वतःच्या परिणतीनेच हा रुसून जातो, आणि स्वयं स्वतःच्या परिणतीनेच हा काय होतो, खुलून जातो. हे सर्व आपल्या आपल्या परिणामाचं फळ. म्हणून प्रत्येक समय आम्ही स्वभावाची साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याला सोडून दुसरं आमचं काही प्रयोजन नाही. हा सण कसा आहे, हे पर्व कसं आहे, हे ज्ञानाचा शृंगार करायला दाखवते.
हा संयमाचा शृंगार दाखवतोय, हा कोमलतेचा शृंगार दाखवतोय, आणि आम्ही ते शृंगार होत नाही, तो शृंगार जमत नाही म्हणून कपड्याचा शृंगार करू नये, दागिन्यांचा शृंगार करू नये आणि त्या शरीराची शोभा वाढवतो, पण आत्म्याची शोभा रत्नत्रयाने होते. हे जर समजलं तर समता भावाने परिणत झालेला उत्कृष्ट शांतीला प्राप्त होऊ शकतो. पण बाहेर किती आम्ही शरीराची सजावट केली तर त्यात अनर्थ अनेक होणार आहेत आणि वितराग भगवंतासमोर राजे लोक सुद्धा समोर शरणात जाताना सगळं आपलं मुकुट वगैरे काय दागिने असतील ते समोर शरणाच्या बाहेर काढून जात आहेत. ते काय आपलं वैभव दाखवायला येत नाहीत. ते म्हणतात भगवान महान वैभवशाली, त्यांच्या पुढे तर माझं काहीच नाहीये. उलट हे लज्जास्पद आहे, जे परद्रव्याला घेऊन मी मोठा मोठा समजतो तो कलंक आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक समय स्वभावाचं रक्षण, स्वभावाला गुप्त ठेवायचं असेल तर ज्ञानाचं सील सांभाळणं आवश्यक आहे. आम्ही सांभाळून तो चारित्र्याचं सील, पण बिघाड कुठून झालाय? ज्ञानामध्ये. ज्ञानात राहिलं नाही, ज्ञान नेयात भटकलं आणि त्या ठिकाणी त्याची दुर्दशा सुरू झाली. एक दृष्टांत खूप सुंदर आहे. एका राजाच्या दरबारामध्ये एक शस्त्र परीक्षक ठेवलेला असतो. शस्त्राची परीक्षा करण्यामध्ये तो तरबेज आहे, त्याची प्रसिद्धी आहे आणि म्हणून राजाने खास त्याला विश्वासू म्हणून ठेवलाय. आणि खूप लोकांची गर्दी, म्हणजे शस्त्र विकणाऱ्यांची गर्दी एवढी आहे, शस्त्र तयार करणाऱ्यांची एवढी गर्दी की खूप त्याला पैसा मिळू लागलाय, कीर्ती मिळू लागली, सगळं काही मिळू लागलंय आणि त्याच्यात त्याला मद चढलाय, म्हणजे गर्व झाला. मी एवढा परीक्षक, शस्त्राचा परीक्षक, माझ्यासारखा दुसरा कोण? आता काही केलं तरी चालते, अजून पैसा जास्त मिळवण्यासाठी जो कोणी लाच देईल त्याचं शस्त्र उत्तम आहे म्हणून निवड करायची, आणि जो काही लाच देणार नाही, जो न्यायाने वागणार आहे पण त्याचं उत्तम शस्त्र असलं तरी त्याला नापसंत करायचं. शस्त्रागार सगळं खोट्या शस्त्राने भरलंय. कारण असे खूप लोक आता येऊन काय करू लागले, लाच देऊ लागले, माझं शस्त्र चांगले असं म्हणा आणि पसंत करा म्हटल्यासारखं. आणि त्याने पण तशाच प्रकाराने करायला सुरुवात केली. शस्त्रागार पूर्ण भरलेले, कारण ह्यात काही कमी नाही. आता खोट्याची कमी नसते, खरे हिरे कमी असतात. मग तसं या ठिकाणी हे किती काळ पचतय पण असत. आणि एकदा उत्तम शस्त्र बनवणारा त्याच्याकडे आला. तो मात्र काही लाच देत नाही हे पाहिल्यानंतर त्याचं शस्त्र नापसंत केलं, पण त्यांनी चिकाटी सोडली नाही. रोज तो आपलं शस्त्र घेऊन यायचं, कधीतरी हा म्हणेलच, पण कधीच त्याने त्याचं पसंत केलं. त्याला चीड झाली की माझं उत्तम शस्त्र असताना देखील नापसंत केलेलं आहे. आता हे सगळे त्यांनी पाहिले, त्याची रोज पाहत होतो कला, कोणाच्या शस्त्राला चांगलं म्हणतो. जे शस्त्र त्याला दिसतंय की खोट आहे आणि तरी त्याला तो चांगलं म्हणतोय, तर त्याची परीक्षा करण्याची पद्धत फेरून घेतली. त्याने काय केलंय, फक्त उगाच नाटक करायचं, नाकाला लावायचं, ते म्हणजे वास घ्यायचा थोडं काहीतरी आणि उत्तम आहे म्हणून सोडून दे. त्याला आता कळलं की काय करायचं आणि परत रोज घेऊन यायचं आपलं शस्त्र, तो नापसंत करायचा. आता दरबारच भरलाय आणि दरबारात सगळ्या समोर राजा पण आहे, प्रजा पण आहे आणि सगळे मंत्री, सेनापती वगैरे असताना त्यांच्या समोरच आता ह्याचं त्याने ठरवलंय की शस्त्र परीक्षेला देईल. आणि नेहमीप्रमाणे त्याने काय केलं, नाटक केलं, शस्त्र घेतलं, नाकाला लावलं. नाकाला लावलं म्हणजे वास घ्यायला की त्या जोरात शिंका 3-4 आल्या आणि त्याच्यावर नाक
धारदार तलवारीवर आदळलं आणि त्याचं नाक तुटलं. झालं. उत्तम शस्त्र आहे की नाही परीक्षा न बोलता वृत्तीने झाली. परंतु ह्याने नापसंतच रोज केल्याचं हे फळ मिळालं का? मग दरबारी लोक चिडलेत की एवढा चांगला मनुष्य परीक्षक आणि आज त्याचं नाक तुटण्याची पाळी आली ह्याच्या शस्त्राने, काय केलं ह्याने असं? लक्षात आलं, बघितलं त्याची म्यानामध्ये मिरच्याची पूड आहे. मग त्या मिरच्याच्या ह्याने काय झालं, त्याला सिंक आली लगेच वास घेताना. आणि राजा वगैरे म्हटलं ह्याला आता शिक्षा द्यायची, म्हटलं हा असं कार्य करायचं असतं. तो म्हणाला माझं ऐकून घ्या, मी हे का केलं, आज मला ही करण्याची पाळी का आली? हा रोज खोट्या शस्त्राला उत्तम शस्त्र म्हणून निवड करतो, लोकांची लाच घेतो आणि उत्तम शस्त्र असून त्याला नापसंत करतो कारण तो न्यायाने वागतोय, जास्त पैसे देत नाही, लाच वगैरे देत. आज मी कित्येक दिवस ह्याच्याजवळ शस्त्र घेऊन येतोय, माझं नापसंत करतोय आणि आता लक्षात आलं असं सगळ्यांच्या शस्त्र उत्तम नसतं, म्हणजे तलवार जर धारदार नसती तर ह्याचं नाक कापलं गेलं असतं. 3-4 शिंकेतच त्याच्यावर आदळलं की नाक कापलं गेलं. मग त्यावेळेस म्हणजे माझ्यावर विश्वास नसेल तर शस्त्रागारात पहा म्हटले, शोध करून शस्त्रागारात कसली शस्त्र भरलेत. आता त्याच्या लक्षात आलंय त्या परीक्षकाला हे सगळं आज माझं उघडकीला आलं. त्यांनी सगळं कबूल केलं कारण शस्त्रागार पाहिलं तर संपूर्ण खोट्या शस्त्राने भरलंय, एकही उत्तम शस्त्र नाहीये. आणि राजाने त्याला देशाबाहेर हाकलून दिलं. काय अपमान कोणी केला आणि मान कोणी केला? एवढा दिवस सगळ्यांचे लाच खाऊन, सगळ्यांच्या स्तुती वगैरे झेलून अगदी मोठ्या थाटात आहे असं वाटायचं, साक्षात राजा सुद्धा इतका मान देत आणि आता झाला अपमान. म्हणजे मान अपमान स्वतःच्या परिणतीचा खेळ. दुसरं कोणीही आम्हाला मान अपमान करणार नाहीये. आम्हीच आमच्या परिणामाने नीच गोत्रीय होतो, आम्ही आमच्याच परिणामाने उच्च गोत्रीय होतो. म्हणजे गर्वाचे फक्त 8च भेद सांगितले, पण आहेत किती? 8 प्रकारचाच गर्व नाहीये, असंख्यात लोक प्रमाण. जेवढे विभाव आम्ही करतो ते सगळे कशात गेले? 8 मध्ये अंतर्भूत झाले. ज्ञान, पूजा, ज्ञानमत, पूजामत, कुलमत, जातीमत, बलमत, रूपमत, तपोमत. आणि वृद्धिमत. अशा रीतीने ह्या सगळ्यामध्ये सगळं कुठलाही विभाग घ्या, राज विभाग घ्या, नैतिकतेचा घ्या, धार्मिक घ्या, जो असेल तो सगळा ह्याच्यामध्ये अंतर्भूत होतो. म्हणजे याला काय म्हणायचं की ही पर्याय क्षणिक आहे, परपर्याय आहे, ते जीवाचं स्वरूप नाही आणि जीव तर याच्यापासून वेगळा आहे, पण तो त्याच्यामध्ये मात्र गर्व करतो. कारण स्वभाव हा गर्वाचा विषय नसतो, विभाव हा गर्वाचा विषय असतो. म्हणून प्रत्येक समय आम्हाला स्वभाव काय आहे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आम्ही स्वभावाला जाणत नाही तोपर्यंतच काय आहे हे गर्वाचे विषय येतात. कारण काय वाटतं की बघा आता मी एवढा म्हणजे आम्ही सगळे काशीचे पंडित आणि बनारसची पंडित, बनारस म्हणजे काशी आणि धारानगरी. आता धारानगरी प्रसिद्ध झालेली आहे पंडितांमध्ये.
पण काशीच्या पंडितांना ईर्ष्या झाली की आजपर्यंत आम्हीच प्रसिद्ध होतो, धारा नगरीचे एवढे काय असे पंडित असते. आता आम्ही 4-5 लोकांनी ग्रुप बनवून काय केलंय, त्या काशीच्या पंडितांनी धारा नगरीमध्ये प्रवेश केलाय आणि धारा नगरीच्या पंडितांना हरवून टाकायचं. जे पराजयाची गोष्ट आली की या ठिकाणी शास्त्र बाजूलाच राहत, म्हणजे वितराग कथा राहत नाही, विजिगीषू कथा. आणि त्या वेळेला त्या ठिकाणी घटना काय घडली की मुक्कामाला एका घरामध्ये थांबले आणि सकाळी उठल्यानंतर आता शास्त्रार्थ करायचा आणि आपलं पांडित्य दाखवायचं हे सगळ्यांना जाहीर करून सांगायचं होतं. तेवढ्यात एक घटना अशी घडली की त्या घरातले चुणचुणीत 2 बहीण आणि भाऊ, दोघे अगदी लहान वयाचे होते. ते बाहेर आले पंडितांकडे आणि त्यांच्याकडे पाहून ती बहीण भावाला म्हणते, बघ मी पाण्याला चाललीये, पाण्यावरून येईपर्यंत मला ह्या प्रश्नाचं उत्तर तू शोधून काढ. हे कावळे काव काव का करतात, सकाळी उठल्या उठल्या काव काव का कर. तो मुलगा विचार करतो काय ह्याला उत्तर द्यायचं. मग ते 4 पंडित असतात, ते विचार करतात की ह्या मुलीने हा प्रश्न विचारला, उगाच काहीतरी येरा गबा. एक जण म्हणतो की काही नाही, उगाच आता रात्रभर शांत बसावं लागलं म्हणून सगळे एकत्र आल्यानंतर जसं चिवचिव चाललेली असते चिमण्यांची, तसं कावळ्यांची काव काव चाललेली असते, एकमेकांमध्ये काहीतरी गप्पा मारतात, प्रसन्नता व्यक्त करतात, सकाळ झाली. दुसरा म्हणतो काही नाही की हे कावळे काय करतात, काहीतरी भक्ष्य वगैरे दिसतं त्यांना आणि मग ते एकाला दिसलं की सगळ्यांना बोलवतात, त्यासाठी ते बोलवत असतात, काव काव. तिसरा म्हणतो की काही नाही, उगाच आपला गोंधळ घालायचं, सगळे घालतात, पक्षी बोलतात म्हणून आपण पण असंच करायचं, आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी तसं करत असत. चौथा म्हणतो असंच काहीतरी बोलून उत्तर देऊन टाळतो. मग त्याने ही 4 पंडितांची उत्तरं बहिणीला सांगितली. बहिणीचं काही समाधान झालं. ती म्हणते हे उत्तर नाही, ते काव काव का करतात, तर सूर्योदय झाल्यानंतर सगळीकडचा अंधार नष्ट झालेला असतो, अंधाराचा रंग पण काळा आहे आणि आपलाही कावळ्यांचा रंग काळा. मग सूर्यदेवाने आम्हाला अंधार समजून नष्ट करू नये म्हणून आपलं अस्तित्व दाखवून काव काव करून काय करतात, आम्ही म्हणजे अंधार नाही, आम्हाला तुम्ही नष्ट करू नका, असं ते शब्दाने आपलं काव काव करून व्यक्त करतात. आणि त्या पंडितांचं एवढं समाधान झालं की एवढी छोटी मुलगी असून तिने उत्तर किती व्यवस्थित दिली. ते म्हणतात ह्यांच्या नगरीत एवढी लहान मुलं सुद्धा एवढी हुशार आहेत, तर बाकीच्यांशी अजून शास्त्रार्थ करणं तर दूरच, म्हटले आपण इथनं पळ काढलेला बरं, आपली मूर्खता प्रगट होण्यापेक्षा. म्हणून काही न बोलता ते पंडित परत निघून गेले. ज्ञानमद, ते किती प्रकारचा मद आहे ह्या जगामध्ये, कोण कशाचा गर्व करून काय काय समजतो, परंतु केवळ ज्ञानी हे पूर्ण ज्ञानी आहे, त्यांना कधी गर्व होत नाही, कारण पूर्णतेचा कधी गर्व नसतो. भरलेली घागर असते ती काय होते, कधी शब्द सुद्धा करत नाही, सांड सुद्धा नाही, माझ्यामध्ये पाणी हे अस्तित्व दाखवत नाही. आणि अर्धवट घागर असते ती काय करते, डब डब आवाज करत जाते आणि सांडत जाते, हेंडकाळत जाते, म्हणजे आपल्यातलं पाणी दाखवते. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो, म्हणजे जे पाणी उथळ असतं त्याला जास्त खळखळाट असतं, म्हणजे तो जास्त आवाज करतो आणि आपलं अस्तित्व दाखवतो. म्हणून मला आता प्रत्येक समय स्वभावामध्ये इतकं गुप्त राहायचंय की बाहेर मला काही दाखवण्यासारखं बोलण्यासारखं काहीच नाहीये, फक्त एक आपला कारण परमात्माच अनुभव करण्यासारखं. आणि ती महानता त्रैलोक्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि ही महानता स्वयं स्वतः करणार आहे, दुसरा कोणी आणून देणार आहे. मग आम्ही रोज पूजा करतो दशलक्षण मध्ये
आणि त्यामध्ये अर्घे चढवतो 10 प्रकारचे, क्षमा, मार्द वगैरे. मग त्याच्यामध्ये कसं सांगितलं, मान महाविषरूप करही नीच गती जगत मी, कोमल सुधा अनुप सुख पावे प्राणी सदाम. मग मान कशाला काय म्हटलं, विष म्हटलं. महान विष आहे. बाहेरचं विष घेतल्यानंतर लोक तडफडतात आणि मरतात आणि आपल्याला वाटतं असं कसं झालं. पण समयाला ह्या विषाचा घोट पितोय आम्ही. मान कशाच्या विषाचा घोट पितो आणि तरी सुद्धा आम्ही किती जिवंत आहे. पण कशात जिवंत आहे, विभावात जिवंत आहे, स्वभावात मृत आहे. म्हणून आता मला स्वभावात जगण्यासाठी, व्यवस्थित राहण्यासाठी कोमल सुधा अनु म्हणजे कोमल स्वभाव, तेच एक अमृत आहे, ते अनुपम आहे. आणि त्याला स्वीकार करून सुख पावे प्राणी सदा. त्याच्यामध्ये तो प्राणी ह्या अमृताचं प्राशन केलं म्हणजे शुद्ध उपयोगात. उत्तम मार्ग हा धर्म सांगतो. आत्मानुभूतीचा वाचक. जेवढं स्वभावात राहतं ती 1 नंबरची कोमलता आणि ते अमृत जर प्राशन केलं तर तोच जीव अतिशय सुखी आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी सुखी. आणि विषाचं प्राशन करणारा मान कशा आहे रूप, विषाचं प्राशन करणारा तो नीच गतीमध्ये प्रविष्ट. नीच गती म्हणजे आत्ता जरी उच्च कुलात आहे, अगदी मनुष्य आहे, आणि तरी सुद्धा त्याच्या परिणामात नीचता, कारण तो मानाचं विष. म्हणून काय आहे, प्रत्येक समय पूजा करताना मला पवित्र स्वभावाकडे जायचंय, तर किंचित मात्र मान कशा होणार नाही. तर मान कशाने काय म्हणेल, दशलक्षण मध्ये आम्ही जास्त पूजा करतो, जास्त संयम धारण करतो, जास्त मौन धारण करतो, जास्त आम्ही जास्तीत जास्त धर्म करतो, 3 टाइम येतो, लुटून येतो. अरे 10 दिवसासाठी धर्म नाही. हा धर्म तुझा अनादि अनंत हे समजून घे. तू प्रत्येक समय स्वभावामध्ये लाव. तोच तुझा पर्व आहे, तोच तुझा सण आहे, तोच तुझा उत्सव आहे. म्हणून पुढे सांगतायत, उत्तम मार्दव गुण मन माना, मान कर नको कोण ठिकाणा, बश निगद माहिते आया, दमरी रुंकण भाग बिकाया. पहा काय सांगितलं. उत्तम मार्ग त्याला गुण म्हटलेले, म्हणजे उपचाराने गुण म्हटलं आहे तर खरं चारित्र्य गुण. आणि चारित्र्य गुणाची मार्ग ही पर्याय प्रगट झाल्यानंतर त्याला सुद्धा गुण रूपाने उपचार आलेला, म्हणजे शुद्धता आहे. म्हणून मान कर नको कोण ठिकाणा, पण मान करणाऱ्याचं काय ठिकाणच नाही. त्याला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटतंय, परंतु वास्तविक पाहता हा कसा खड्ड्यात पडतो. समजून घेण्यासाठी तो एवढा मोठा राजा आणि त्याला वाटतंय माझी गती पुढची पण चांगलीच होणार. आणि म्हणून काय प्रसंग आला, एका राजाने अजंता वेरूळच्या तिकडे भामंडल होत आणि अद्यापर्यंत त्या भामंडल मध्ये प्रत्येकाला आपले मागचे पुढचे भाव दिसत होते. दर्शन करताना त्याला त्या भामंडल मध्ये पाहिलं की आपले भाव दिसत होते, पुढं काय होणार आहे. म्हणजे अजूनपर्यंत लोकांचे भाव बदलायला किंवा धर्म करायला हे चान्स का होते, तर त्यांचे परिणाम कोमल होते. परिणाम कठोर होत गेले तसं तसं ही सगळी बाहेरची सामग्री पण नष्ट होती. आणि त्या राजाने पाहिलं त्या डोकून, आणि त्याला काय वाटलं, अरे माझा भाऊ काय दिसतोय पुढचा, मी डुक्कर होणार. आणि त्याला इतका क्रोध आला, मी एवढा मोठा राजा आणि मी असल्या पशुपर्यात जाणार काय, हे काहीतरी खोट आहे. लगेच त्याने ते भामंडल फोडून टाकले. म्हणजे मान कशाने, आम्ही कशाचाही नाश केला तरी आपल्या परिणतीचा नाश केला नाही तोपर्यंत काय उपयोग, त्या अशुभ परिणती. बाहेर कशावर राग काढून काही उपयोग नाही.
हे चूक आपली आहे हे स्वीकार केलं पाहिजे. म्हणजे तो आता राजा पूर्व पुण्याने दिसतोय, पण तो किती हिंसा करतोय, किती प्रजेच्या माना मुरगाळतोय, त्यांचं शोषण करतोय, त्यांच्यावर कर लादतोय, अनेक प्रकाराने त्यांना त्रस्त करतोय. म्हटल्यावर त्याची पर्याय काय असते? उन्मत्तपणे वागणारा हे स्वयं स्वतः जाणून घेण्यासारखं आहे. त्या महामंडल मध्ये सुद्धा पाहून निर्णय करण्याची आवश्यकता नाहीये. आता माझे परिणाम असे झाले, कुठल्याही जीवाचं शोषण करण्याचा विचार आला, त्रस्त करण्याचा विचार आला, छळण्याचा विचार आला, म्हणजे काय हे दिसतंय की तुझी गती खराब आहे. तू स्वयं स्वतःच्या परिणतीने पडलेला आहे, तुला कोणी पाडलेलं नाहीये. पण तो समजतंय त्या भावमंडलनेच मला काही हा जन्म देणार आहे का? तो भावमंडल जन्म देणार नाही. त्यांनी सूचक म्हणून दाखवून दिलंय की तू असे परिणाम केले, तू पश्चाताप कर, प्रतिक्रमण कर आणि स्वभावाला जाणून आनंदाला प्राप्त. म्हणून या ठिकाणी जो राजा अतिशय थाटात होता, की ज्या आपल्याला शास्त्रामध्ये पण सांगितलंय की तो अवधिज्ञानी मुनींना विचारायला गेला की माझा पुढचा भाव काय असेल. मुनी म्हणतात न विचारलेलं बरं, दुसरं काहीतरी विचार. नाही नाही म्हणतं मी सगळं ऐकायला तयार आहे, मला जे सांगाल ते मी मान्य कर. त्यावेळेस ते म्हणतात तू तर तुझ्याच विष्ठालयामध्ये त्या विष्ठेमध्ये पंचरंगी किडा होणार आहेस. राजा म्हटलं त्याला पंचरंग पाहिजे की नाही? आता किडा व्हायचं म्हटलं तरी वैशिष्ट्य सगळ्यापेक्षा वेगळं. पण काय फायदा? तू मान कशाय करून आता पशु पर्याय चाल, मायाचारी करून ह्या विष्ठेमध्ये किडा होणार. अरे रे, त्याला ते ऐकलं तरी खूप दुःख होत. आणि मरण कुठल्या पद्धतीने? तर वीज पडून मरणार आहे, आणि ते पण आजपासून 7व्या दिवशी. एवढं सांगितलं, त्यांच्यावर विश्वास. मला हे व्हायचं नाहीये, व्हायचं नाही म्हणून आता चुकणार आहे. मला असं मरायचं नाहीये वीज पडून आणि त्या विष्ठालयात किडा व्हायचं. दोन्ही गोष्टीला तडा देऊन टाकायचं. आणि घटना कशी घडली? लगेच मुलांना सांगितलं मला आता लोखंडाच्या भोपळ्यात घालून समुद्रात फेकून द्या, आणि 7व्या दिवशी नंतर वीज पडून गेल्यानंतर बर काढा म्हणायचं. बर म्हटलं. आणि जर यदा कदाचित झालंच माझं मरण, तर त्या तुमच्या विष्ठालयामध्ये जर मी किडा झालो तर मला तिथं जगू देऊ नका, मारून टाका. असल्या घाणीत मला राहायचं नाही. अरे परिणामाच्या घाणीत राहता राहता युग गेलं, त्यावेळेस तुला काही वाटलं नाही आणि अजूनही काही वाटत नाही अशा घाणीमध्ये राहताना. आणि बाहेर चिखल लागला, विष्ठा लागली, तिथं राहावं लागलं, किडा झाला, तर तिथं मात्र तळमळतंय की असं कसं झालं माझं म्हणून. ह्या परिणामाने झालं हे कळत नाही. आता तुला देवशास्त्र गुरुच्या समोर झुकायला नको वाटतंय. जी घडायची घटना ती घडून गेली राजाची. पण जेव्हा मुलगा मारायला आलाय त्या विष्ठेत किडा वळवळतोय, पण तो मरू इच्छित नाही. आता गेला तिथंच रमला. राजा असताना नको वाटलं, पण आता किडा अवस्थेमध्ये सुद्धा बरं वाटतंय. तो आपल्याला वाचवण्यासाठी पुन्हा विष्ठेत गुरफटून घेत, पण मरू इच्छित नाही. लक्षात घ्यायचं, त्याची कहाणी नाही, ही आमची कहाणी. आम्ही प्रत्येक समय कुठल्या थाटात जगतोय, काय विचार करतोय, आपल्याला काय हवंय, काहीच काय हवं काय नको दोन्हीचही आम्ही निवड करणारे ना. कारण आहेच आपल्याजवळ म्हटल्यानंतर ह्या दोन्ही मध्ये विचार करणं आपलं योग्य नाही. म्हणून प्रत्येक समय मी माझ्या स्वरूपातच राहणार आहे. निगोदातून आलेला हा जीव कुठं मान कशा करतोय, कशामध्ये तू तडफडतोय. मला सिंहासन मिळालं. अरे निगोदात एका श्वासात 18 वेळा जन्म मरण करणारा तू, आणि आता कुठं आला मनुष्य परत सिंहासनासाठी धडपडतोय. मला आसन मिळावं, मी पुढारी व्हावा.
अरे पुढारी होणारे पडतायत, आदळतायत, तुला आदळण्यासाठी व्हायचंय का? अशा तू शिखरावर जाऊन आरूढ हो की जेथे तुला कोणी हकलून देणार नाही, जिथून पडावं लागणार नाही. मग हे आहे फक्त एक स्वाधीन आपला आत्मा, कारण परमात्मा. सांगितलं तो निगोजातून आलेला दमरी रुंकण भाग विकार. एक दमडीवर तो काय करतो, आपलं भाग्य विकून टाकतो. म्हणजे किती महान तो भाग्यशाली आहे समजत नाहीये. आणि त्याच्यामध्ये मात्र काय म्हणतोय, म्हणजे 3 लोकांचा अधिपती असताना भविष्य विचारायला निघालाय, माझं काय होणार, मी कोण आहे आणि कसं होणार माझं, सगळं भविष्य सांगा म्हणे. अरे तुझं भविष्य तुला माहिती, मी एक ना एक दिवस केवळ ज्ञानी होणार. बस ह्याच्यापेक्षा मोठं भविष्य काय पाहिजे. आत्ता समय दृष्टी आहे, निश्चितपणे केवळ ज्ञानी होणार. ह्याच्यापेक्षा वेगळा मला काहीच नाही, आदले मधले काही नको, कारण ते सगळे परद्रव्याचे संयोग आहे. म्हणून सांगितलं की तू दमरी रुंकण भाग विकार. तू आपल्या स्वभावाकडे पहा, निज वैभव पहा, तर ह्याला तू विभावासाठी एक समय खर्च करण्याचा विचार येणार. मग पुढे सांगितलं, रुंकण बिकाया भागवशते देवैक इंद्री भया उत्तम हुआ चांडाल हुआ भूप कीडो मी गया. आता तो रुंकण बिकार मग काय केलं, अनेक पर्यायामध्ये भटकून, कारण काय म्हणतो की हे जिन मंदिर खूप सुंदर आहे, पण त्यातली खिळे मला पाहिजे, त्या खिळासाठी मंदिराला जात. तसं हे आमचं संयम, महाव्रत, ज्ञान, दर्शन, चारित्र्य, महान वैभव आहे. आणि त्या सगळ्याला कशासाठी विकतोय, नष्ट करतोय, तर ह्या दमडी भर असलेला विभावासाठी, ही जी अतिशय कवडी मोल ज्याचं करता येणार, अशा विभावासाठी आपला जन्म वाया चाललेला आहे. म्हणून देव एक इंद्रिय भय. कशासाठी तो देव तळमळतोय, ही वृद्धी ह्याला एवढी कशी मिळाली मला नाही. ईर्ष्या, मानसिक झुरणं सारखं चाललंय. आणि सतत तो दुसऱ्या देवांच्याकडे पाहून विचार करतो, मला महान बनावं लागतंय ह्यांचं, हे किती चांगले देव आहे. ह्या मानसिक विचाराने आणि सतत तो परवैभवाचाच विचार करून एक इंद्रिय होत. विमानवासी होऊन सुद्धा काय झाला, एकेंद्रिय झाला. म्हणजे त्याला त्याची किंमत कळाली नाही. आपण देव पर्याय का आलो, कुठल्या तरी शुभ भावाने, आणि परत काय झालं, एकेंद्रियात जन्म. उत्तम मुवा चांडाल हो. उत्तम राजा असलेला सुद्धा तो मरतो आणि चांडाळ होतो. आता सांगितलं राजाची गोष्ट. मग तशा प्रकाराने हे सगळं भूप कीडो मे गया, किंवा राजा असून तो किडा वगैरे झाला. जीतव्य जो वन धन गुमान कहा करे जल बुद बुदा करी विनय बहुगुण बडे जन की ज्ञान का पावे उदाम. आता तो आपलं तारुण्य, धन वगैरे अनेक पर्यायांना पाहून, मी किती निरोगी आहे, हे किती रोगी आहे, मी किती सुंदर आहे, हे किती कुरूप आहे, मी किती तरुण आहे, हे किती वृद्ध आहे, अशा रीतीने तुलना करून स्वतःला उच्च समजतो, दुसऱ्याला नीच समजतो.